खास करून महिलांसाठी किंवा इतर सर्वांसाठीच काहीतरी करण्याची त्यांची खूप इच्छा आहे. आणि मला असं मनापासूनच वाटतं किंवा सगळ्यांनाच वाटतं असतं की त्यात विजय व्हावा. हे लोकांचा पाठिंबा बघता निश्चितच भाजप कमळ फुलणार हे निश्चित आहे. ते ऋतुजा वहिनी म्हणजे एक नंबर आहे का म्हणून आम्ही पाठिंबा भरपूर देणार आहे. 5 फेब्रुवारीलाच करणार मतदार बंधू आपल्या मतदानातच दाखवून देणार आहेत की 5 फेब्रुवारीला कमळच फुलणार हे निश्चित आहे. नमस्कार, न्यूज शाहीन न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचा आढावा घेत आज आपण पोहोचलो आहोत कसबा तरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. येथील लोकांशी बोलून त्यांच्या मनातला नेता कोण आहे, कसा हवा आहे हे जाणून घेऊया. आता कसबा तरे जिल्हा परिषद मतदारसंघात 3 उमेदवार असताना तुम्ही ऋतुजा पाटील यांनाच पाठिंबा का देताय? त्यांचं शिक्षण भरपूर झालेलं आहे, त्या सक्षम पण आहेत आणि तळागाळापर्यंत त्यांचं हे करण्याची वृत्ती त्यांच्या अंगात आहे. सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती जवळ आहे. एखादी पुढं योजना आणण्यात त्या सक्षम राहणार आहेत. काहीतरी करून दाखवतात असं म्हणतात आणि करतील अशी आशा आहे आणि आम्हाला असं त्यावेळी यावे असं वाटतं. कसबा तरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 7 तारखेला कोणाच्या बाजूने निकाल लागेल असं वाटतं? मला वाटतं ऋतुजा रवीश पाटील कौलकर. आता कसबा तरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होत आहे, मग त्यांच्याच विजयाची खात्री का? कारण त्या पुण्यातून आहेत, त्यांचं शिक्षण MBA आहे. जरी त्या लहानाच्या मोठ्या पुण्यातून झाल्या असल्या तरी त्या कौलगाव गावामध्ये त्यांनी पूर्णपणे म्हणजे युवा पिढी असेल, महिला असतील, परत वृद्ध लोक असतील, त्यांना पूर्ण मनमोकळेपणा हा त्यांच्याजवळ आहे. त्या जर निवडून आल्या तर महिलांसाठी काय म्हणजे विशेष करावं असं तुम्हाला वाटतं? त्यांनी महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण करावं जेणेकरून सर्व भागातील सर्व महिला एकत्र येतील, निर्मिती करतील. ऋतुजा पाटील यांच्या माध्यमातून कोणती महत्वाची कामे झाली आहेत? त्यांचे पती पंचायत समिती राधानगरला ज्यावेळी उपसभापती होते त्यावेळी साहेबांनी भरपूर लोकांपर्यंत जाऊन योजना दिलेल्या आहेत, तळागाळापर्यंत गेल्यात, जेणेकरून त्यांना युवा पिढीचा पूर्ण पाठिंबा आहे. कोविड काळात त्यांनी पूर्ण म्हणजे आशा सेविका असतील त्यांना किट वगैरे देऊन पूर्ण म्हणजे योजना दिल्यात. ऋतुजा रवीश पाटील ह्या ज्या आता लोकांशी संपर्कात येत आहेत, मग तो त्यांचा विजयाची नांदी ठरू शकेल किंवा त्यांच्या विजयाचा प्लस पॉइंट ठरू शकेल असं वाटतं का? हो, नक्कीच ठरू शकतं. कारण ऋतुजा वहिनी म्हणजे पूर्ण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, सर्वांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. खास करून महिलांसाठी किंवा इतर सर्वांसाठीच काहीतरी करण्याची त्यांची खूप इच्छा आहे. आणि मला असं मनापासूनच वाटतं किंवा सगळ्यांनाच वाटतं असतं की त्यात विजयी व्हावा, त्यांचा विजय व्हावा. कसबा तरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 7 तारखेला निकाल कोणाच्या बाजूने लागेल असं वाटतं? आतापर्यंतची स्थिती पाहता आता हे प्रचारचं किंवा हे लोकांचा पाठिंबा बघता निश्चितच भाजप कमळ फुलणार हे निश्चित आहे. का? कोण उमेदवार आहेत? ऋतुजा रवीश पाटील. त्याच का म्हणजे आता तिहेरी लढत होत आहे इथे, मग त्याच का सक्षम आहेत, किती योग्य आहेत? त्या योग्य आहेत म्हणजे इतर उमेदवारांपेक्षा तुम्ही आता सगळे उमेदवार बघितले असतील त्या सर्व उमेदवारांपेक्षा एकदम ऍक्टिव्ह आणि सुशिक्षित MBA केलेल्या आणि एकदम आपण त्यांनी फूड इंडस्ट्रीमध्ये चेअरमन पद बसवलेला आहे, परंतु त्यांना पूर्ण अनुभव आहे आणि महिलांना काहीतरी सक्षम करू शकतात. महिला नेतृत्व म्हणून त्यांची एक सकारात्मक बाजू कोणती आहे असं वाटतं? सकारात्मक म्हणजे ते एकदम सुशिक्षित आहेत आणि लोकांच्या परिस्थितीची जाण आहे आणि परत त्या ऍक्टिव्ह इतर उमेदवारापेक्षा अतिशय ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांनी समाजाभिमुख कामं केलेले आहेत. माहेरला त्यांचं व्यावसायिक पार्श्वभूमी आहे, तिथं त्यांनी फूड इंडस्ट्रीमध्ये चेअरमन म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे इतर सामाजिक कार्याची त्यांना जाणीव फार आहे. कसबा तरेची एकूणच जनता त्यांना म्हणजे चांगली साथ देईल, चांगला प्रतिसाद देईल असं वाटतं का? होय, निश्चितच चांगली साथ देईल. 7 फेब्रुवारीला कमळच फुलेल का? कमळच फुलेल. आता कसबा तरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होत आहेत, 3 उमेदवार म्हणजे निवडणुकीला उभे आहेत. तुमच्या दृष्टीने सर्वात सक्षम उमेदवार कोणता आहे? ऋतुजा रवीश पाटील कौलकर. का? त्यांनी भरपूर पंचायती समितीला वगैरे केलेले आहेत. म्हणजे रवीश दादांनी पाठीमध्ये भरपूर काम केलेले आहे आणि त्या एक व्यक्तिमत्व त्यांचं खूप छान आहे.
मग कसबा तरे मतदारसंघातील एकूणच जनता त्यांना साथ देईल असं वाटतं का? हो हो देणार 100% देणार. काय वाटतं 7 फेब्रुवारीला निकाल कोणाच्या बाजूने लागणार? सो ऋतुजा रमेश पाटील यांच्या बाजूने लागणार. एक महिला म्हणून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? महिलांसाठी रोजगार उपलब्ध हवा आहे आणि त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि माणसांचा जनसंपर्क खूप असल्यामुळे त्या नक्की करू शकणार आहेत. काय केले त्यांनी ह्याच्या आधी? त्यांनी भरपूर कामे केलीत. कशी शाळेत प्रत्येक शाळेत जाऊन भेट दिली आणि पोषण आहाराबद्दल विचारपूस केली. एक महिला उमेदवार म्हणून त्या किती सक्षम किंवा योग्य आहेत? त्या खूप त्यांची शाळा BMA BA झाली आहे. त्या खूप सक्षम आहेत, खूप छान आहेत आणि ते करून दावणारच आणि 100% निवडून येणार आहेत. आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती राधानगरी या निवडणुकीत अतिशय चुरशीचं मतदान होणार आहे आणि सर्वसामान्यांचं नाव म्हणजे जे ऋतुजा रमेश पाटील व प्रणिता शुभम पाटील हे सर्वसामान्य अडचणी सोडवण्याचं मार्ग म्हणजे तत्वच पाळून त्यांनी आज आपल्या राधानगरी तालुक्याचं म्हणा आपल्या ताळलं मतदारसंघाचं म्हणा चांगलं काम करण्याची जी उमेद त्यांच्याकडून सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपलं काम आणि आपलं नाव हे आपलं कामाच्या रूपानं आपल्याला काही देणगी देतील म्हणून आपलं भाजपा म्हणजे कमळ हे चिन्ह हे अतिशय चुरशीचं मतदान पडणार हे सत्य आहे. 7 फेब्रुवारीला निकालाच्या वेळी कमळच फुलेल असं वाटतं का? हो कमळच फुले 5 फेब्रुवारीलाच करणार आहे. 5 फेब्रुवारीलाच करणार मतदार बंधू आपल्या मतदानाचं दाखवून देणार आहेत की 5 फेब्रुवारीला कमळच फुलणार हे निश्चित आहे. कसबा तरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विकासाची दिशा घेऊन कोण लढते असं वाटतं? कसबा तळे मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विकासाची दिशा घेऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. जिल्हा परिषद उमेदवार ऋतुजा रमेश पाटील, पंचायत समितीचे उमेदवार सुशांत सायेकर हे दोघंही या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं याच्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि रवीश पाटील यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामे झालेली आहेत. विशेषतः इथं हॉस्पिटल मोठं होतंय, त्याचबरोबर इतर ज्या इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण हे सगळं रस्ते असतील, पाण्याची सुविधा असेल आणि आरोग्याची सुविधा असेल, महिलांचे काही प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न या माध्यमातून आम्ही पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आणि हे उमेदवार जे आहेत ऋतुजा रमेश पाटील आणि सुशांत पाटील हे सातत्यानं लोकांच्या समोर म्हणजे अधिकाऱ्यांच्या समोर असेल प्रशासनासमोर मांडत असून त्यांच्या मार्फत हे प्रश्न सातत्यानं आम्ही सोडवलेले आहेत. अनेक ज्या अडचणी असतील लोक नागरिक त्या सोडवलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळात सुद्धा ज्या ज्या अडचणी नागरिकांना येतील त्या सगळ्या अडचणींना हे आमचे उमेदवार प्रत्येक नागरिकाच्या पाठीमागे मतदाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील आणि त्यांचा कुठलाही प्रश्न असा असणार नाही तो सुटणार नाही. अगदी व्यक्तिगत लक्ष घालून हे सगळे प्रश्न मतदारांचे जे असतील नागरिकांचे असतील ते सोडवले जातील. कुठलाही पक्षपात न करता सर्वांचं अगदी सर्व आपलेच मतदार आहेत, आपलेच कार्यकर्ते आहेत या भावनेतून हे सगळे प्रश्न आम्ही सोडवू. आमचे उमेदवार असतील सातत्यानं प्रयत्न करतील, आमचे कार्यकर्ते असतील ते सातत्यानं प्रयत्न करतील आणि कुठलाही असा प्रश्न राहणार नाही की जो सुटलेला नाही. असा नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास प्रशासनामध्ये असेल किंवा इतर कुठल्याही सुविधामध्ये असेल हे सगळे प्रश्न आमच्या उमेदवारांच्या मार्फत सोडवले जातील आणि यासाठी या सर्व आपल्या मतदारसंघातील सगळ्या मतदारांनी या उमेदवारांच्या पाठीमागं अगदी भक्कमपणे उभं राहावं असं मी सर्वांच्या वतीनं आवाहन करतो. कसबा तरे मतदारसंघात आता 3 उमेदवार आहेत पण नागरिकांचा कल कोणाकडे झुकतोय जास्त असं वाटतं? ऋतुजा पाटील कौलकर. का? की त्या खूप शिकलेल्या आहेत. आमच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या खूप शिकलेल्या आहेत आणि त्यांना बरेच म्हणजे महिलांसाठी उद्योगधंदे हे त्यांना करायचं आहे आणि त्या करून दाखवतील हे आम्हाला 100% खात्री आहे. काय अजून अपेक्षा काय आहेत त्यांच्याकडून? अपेक्षा म्हणजे एक म्हणजे महिलांसाठी महिला आधुनिक शेती काय करण्याजोग्या नाहीत त्यांच्यासाठी एक उद्योगधंदा आणि दुसरं म्हणजे अंगणवाडीसाठी त्या लहान मुलांचा लय फार विचार करतात. तिने प्रत्येक ठिकाणी जाऊन अंगणवाडीचा खाऊ पोषण आहार बघितलेला आहे आणि त्यांचे सासरे त्यांचे मिस्टर त्यांनी भरपूर कामं केलेले आहे गोरगरिबांच्यासाठी त्यांचा हातभार लागतो. मग ते लक्षात ठेवून नागरिक त्यांना परत प्रतिसाद चांगला देतील असं वाटतंय का? वाटते 100% आणि दिलाच पाहिजे. शीट 1 नंबरच आहे त्यामुळे दिलाच पाहिजे. ह्या कसबा तरे जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास फक्त कागदावर नाही तर सत्यात उतरवणारा उमेदवार कोण? सौ ऋतुजा रमेश पाटील. काय झालंय त्यांच्या माध्यमातून? त्यांचं स्वतः MBA झाले. अच्छा. शिक्षणाच्या मार्फत खूप चांगले आहेत आणि त्या शिकलेल्या असल्यामुळं
त्या विकासाच्या बाबतीत खरोखर चांगली प्रगती करू शकतात. एक महिला नेतृत्व म्हणून त्या काय काम म्हणजे करतील असं तुम्हाला अपेक्षित कोणती महिलांचे कामे सगळे आहेत? काही काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी आधीपासूनच केलाय. त्या पदावर असो किंवा नसो, पण त्यांनी अगोदरपासूनच हे प्रयत्न केले. कसबादरे जिल्हा परिषद मतदारसंघातील एकूणच जनता किंवा सर्वसामान्य मतदार कोणाच्या बाजूने कल देतील असं वाटतं? तो ऋतुजा रवीश पाटील यांच्या. कसबादरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता 3 उमेदवार आहेत. त्यांपैकी कोणता उमेदवार फक्त बोलून नाही तर काम करून दाखवणार आहे असं वाटतं? तो ऋतुजा रवीश पाटील. काय केले त्यांनी आधी? त्यांच्या मिस्टरांनी राधानगरी तालुक्यात म्हणा, इतर तालुक्यात म्हणा, मुलांच्यासाठी किंवा कोण आडी अडचणी कुणाच्या असतील तर ते घरापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी सोडवतात. एक महिला नेतृत्व म्हणून त्यांची सकारात्मक बाजू कोणती आहे असं वाटतं तुम्हाला? आता शाळेच्या मुलींच्या समस्या म्हणा, त्या म्हणजे त्यांनी कधीपासून याचा अभ्यास केलाय, कुठं म्हणजे काय करायला पाहिजे तिने आताच ठरवलंय. अच्छा. म्हणजे पुढचं तिने काय विचार केलेला नाही की मी निवडून आले तरच मी ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचल, मी करू शकल. समाजकार्य करायची त्यांची खूप इच्छा आहे. म्हणजे जनतेचा कौल काही असू दे पण त्या जनतेसाठी लढा देणार असं वाटते का? होय होय. त्या म्हणजे सगळ्यांच्यासाठी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवायला कायम उभे आहेत. कसबादरे जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला कोण म्हणजे विकासाच्या कामावर मतदान करतील की कोणत्या भूलथापांना बळी पडतील असं वाटतं? विकासाच्या कामावर मतदान करणार. कसबादरेचा एकूण सर्वांगीण विकास कोण करेल असं वाटतं? ऋतुजा रवीश पाटील ह्याच करतील असा आमचा आहे. काय कामं केलेत त्यांनी आधी? त्यांनी भरपूर, त्यांचे पती सभापती असल्यामुळे त्यांनी भरपूर कामे गावोगावी केलीत आणि त्यांच्या पाठोपाठ थांबून सुद्धा त्यांनी सुद्धा भरपूर कामं केलेली आहेत आजपर्यंत. असं कोणी गेले आणि त्यांना तटवले असं काय नाही कधी. आता कसबादरे जिल्हा परिषद मतदारसंघात तिहेरी लढत होताना आपल्याला दिसत आहे, तर मग लोकांचा कल कोणाकडे झुकतोय असं वाटतं? शक्यता जरा ऋतुजा पाटील यांच्याकडे जास्त आहे. का? एक तर त्यांचा स्वभाव किंवा त्यांच्या इथून मागून केलेली कार्य याची पोच पावती बघता लोकांचा त्यांच्याकडे कल आहे. पूर्ण सपोर्ट लोक त्यांना करत आहेत. एक महिला नेतृत्व म्हणून भावनिक आधारेवर म्हणजे ऋतुजा पाटील यांच्याकडे कल जातोय की कामाच्या ह्याच्यावर? भावनिकतेमुळे नाही, कामाच्या जोरावर कल जातो आहे. कोणी भावनिकेत नाही. आता सक्षम लोक आहेत सगळे, महिला असू दे किंवा पुरुष असू देत, त्यामुळं सक्षमतेच्या जीवावरच त्या लढत आहेत. काय कामं झाली आहेत त्यांच्या माध्यमातून? आतापर्यंत त्यांचे पती रवीश पाटील यांच्या मार्फत बऱ्याच पंचायत समितीतून ज्या योजना होत असतील त्या होत आहेत. घरकुलच्या योजना असू देत किंवा छोट्या छोट्या कामं भरपूर झालेली आहेत. रस्ते असू देत, अनेक जी पंचायत समितीच्या मार्फत कामं मिळत गेलेली आहेत ते त्यांनी पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.